वीर समर्थ श्रीराम समर्थ. प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी श्री क्षेत्र गोंदावले ते श्री क्षेत्र पंढरपूर ही आषाढी पायी वारी जी महाराजांची आहे, त्या वारीच्या निमित्तानं आज आषाढी एकादशी दिवशी वारकरी मंडळ गोंदावले यांच्या वतीनं या ठिकाणी प्रवचन संपन्न करत असताना निश्चितपणे आम्हाला आनंद आहे की भगवंताची ही कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, म्हणून आपल्या समोर बोलायची संधी या निमित्तानं मिळते. आज आपण सर्वजण वारीत आहात, वारी आपण चालता आहात. म्हणजे खरं तर वारीचं महत्व वगैरे सगळं तुम्ही नेहमी ऐकता, वारी कशासाठी करायची वगैरे काय हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की वारीमध्ये काही गोष्टी वारल्या पाहिजेत. ऐका काळजीपूर्वक, वारी म्हणजे वारीत काही गोष्टी वारल्या पाहिजेत. काय वारायचंय, काय मेलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मेलो पाहिजे. लक्षात घ्या, मीपणाने मरून परत जिवंत राहायचंय. मीपणा आपला गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, द्वेष बुद्धी गेली पाहिजे, कर्तेपण गेलं पाहिजे. लक्षात येत आहे, ह्या गोष्टी वारल्या पाहिजेत तर वारी आहे. म्हणजे इतका वेळ आपण सांगतोय, आपण झोपताय, आपण आपल्याच नादात मशगूल आहे. वारी कशासाठी करायची? मायमावल्यांना मागच्या पुढे या, पुढे बसा, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. लक्षात येत आहे आपल्याला का करायचं हे. म्हणून काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐका, चिंतन आपल्याला करायचंय. वारी आपल्याला यावर्षी वारीमध्ये पहिल्यांदा कोण कोण आलंय बरं? हे पहिलीच वारी आहे असं कोण आहे? ठीक आहे, धन्यवाद. ही वारी आयुष्यभराची वारी राहिली पाहिजे. लक्षात येत आहे, आयुष्यभराची वारी, ही वारी आपली समर्थपणे आपले सद्गुरू आणि भगवंताला करवून घेत असतो. आणि ही वारी ही भगवंताकडे जाणारी वारी आहे. आणि ही कुठपर्यंत आहे? आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिली पाहिजे. अंतःकाळी भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये यावं म्हणून हा सगळा प्रपंच सगळ्याच संतांनी मांडलाय. लक्षात येत आहे. आणि आपण वारी करत असताना आपली शेवटची वारी ही भगवंताजवळ गेली पाहिजे. लक्षात येत आहे, तुझे चरण देखलिया. लक्षात येत आहे, मग तुमचं जीवनामध्ये भगवंताचे चरण आपल्याला त्यांना स्पर्श करायला मिळाला पाहिजे. हा फक्त विठ्ठलाचं पदस्पर्श मी म्हणत नाही, पण आपल्या हृदयामध्ये ती भगवंताची पावले आपण हृदयस्थ केली पाहिजेत आणि त्याचं दर्शन आपल्याला घेतलं पाहिजे. त्याला तुम्ही आत्मस्वरूप म्हणा किंवा स्वरूप दर्शन म्हणा किंवा प्रत्यक्ष विठ्ठल श्रीराम म्हणा, यांचं दर्शन आपल्याला जीवनामध्ये झालं पाहिजे. मग ईश्वर दर्शन व्हायचंय, कशासाठी करायचंय? भगवंताचं दर्शन तर झालं पाहिजे ना आपल्याला. भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून हे सगळं करतोय आपण. पण ज्या नजरेनं किंवा ज्या दृष्टीनं किंवा ज्या डोळ्यांनी ते व्हायला पाहिजे ते डोळे आपल्याकडे नाही. लक्षात येत आहे, जे अतिंद्रिय शक्ती असतात त्या साधुसंतांच्याकडे असतात, आपल्याला ती ताकद मिळत नाही. मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला? याच्यासाठी ती ताकद प्राप्त व्हावी यासाठी त्या भगवंताचं अखंड नामचिंतन आपल्याला करायचं. भगवंताचं अखंड नामचिंतन, कायम मुखामध्ये भगवंताचं नाम असलं पाहिजे, तर आपल्याला त्या भगवंत आपल्याला भेटू शकतो. आणि हा भगवंत म्हणजे आपण जसं बघतो, आपली सगळी इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांपेक्षा सूक्ष्म असणारं आपलं मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म असणारी आपली बुद्धी आहे आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म असणारा आपला आत्मा आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपला आत्मा आणि तो परमात्मा याचं मिलन व्हायला पाहिजे, तर जीवनामध्ये सुख आणि समाधान आहे. लक्षात येते.
माऊलींनी असं म्हणलंय, जीव आणि परमात्मा म्हणजे दोन्ही आहेत. बैसवणी एकासनी म्हणजे एका आसनावरती बसवायचे. लक्षात येत आहे? म्हणजे ते आणि कसे हृदय सिंहासनी विराजती, ते आपल्याला हृदयामध्ये आपल्याला दोन्ही बसवायचे. त्याच्यात आपला आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव एकत्र यावं या दृष्टीने हे सगळं चाललंय. आणि म्हणून नामस्मरण चुकवायचं नाही. कलियुगामध्ये नामस्मरण भक्ती हीच सर्वश्रेष्ठ सांगितली आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. नाम किती घेता त्याच्यावर तुमचं जीवन कसं असणार आहे हे आपल्याला निश्चितपणे कळतं. आता आपल्याला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे असं आपण म्हणतो. आता सुख आणि समाधान खरं तर ह्या संकल्पनाच वेगळ्या आहेत दोन्ही. सुख हे क्षणिक असतं आणि समाधान हे कायमस्वरूपी टिकणारं असतं. सुख असणारं जे सुख आहे ते तुमचं भविष्य काळातलं पण असू शकतं, भूतकाळातलं पण असू शकतं. पण समाधान जे आहे हे समाधान केवळ आणि केवळ वर्तमान काळात असतं. लक्षात येत आहे? आणि सुख ही एका परिस्थितीजन्य आहे आणि समाधान ही अवस्था आहे. ती अवस्था जीवनामध्ये आपल्याला आली पाहिजे. समाधान मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, शांतता मिळाली पाहिजे, हे आपण बघितलं पाहिजे. आपलं मन विकारी आहे. ऐका, मन विकारी आहे. आपलं मन कुठेही धावत असतं, चंचल असतं. आणि या मनाला कुठंतरी बांध घातला पाहिजे, ते स्थिर केलं पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये परमार्थ येणं गरजेचं आहे. लक्षात येत आहे? ह्या मनाला स्थिर करायचं. मनाच्या कल्पना इको बंद करा बरं का. इको आहे सोडलाय का? प्लेन आवाज ठेव रे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंत भेटावा असं जर वाटत असेल तर आपल्या मनाला बांध आपल्याला घालता आला पाहिजे. आणि महाराजांनी स्पष्टपणे सांगितलंय, गोंदवलेकर महाराजांनी, काल काय झालं ते सोडून द्या, पुढे काय होणार आहे त्याचा विचार करू नका, कल्पना करू नका. आज काय जीवन ते आजचं जीवन जगा. लक्षात येत आहे? वर्तमानातलं. आणि तुम्हाला खरं तर आपलं मन काळाधीन असतं, काळावर अवलंबून असतं. पण महाराजांनी सांगितलं, इतकं नामस्मरण करा, इतकं नामस्मरण करा की तुम्हाला काळाच्या छताडावर नाचता आलं पाहिजे, इतकं नाम तुम्ही घ्या. लक्षात येत आहे? काळ सगळं विसरून गेलं पाहिजेत. आणि हे सगळं ज्यावेळेस होईल त्यावेळेस भगवंत हळूहळू आपल्याकडे यायला सुरुवात होईल. लक्षात येतं? हे सगळं म्हणजे खरं तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ह्या नामस्मरणाशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाही. आत्ताच्या काळात आपण बघतो, आपण काय करतो, कर्मकांड करतो, पूजापाठ करतो, वेगवेगळी व्रतवैकल्य करतो, सगळं करतो. आणि करून काय म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एखादी महिला घरातली 3-3 तास कर्मकांड करते, पूजापाठ करते, सगळं करते, देवदेव करते. सकाळी उठल्यापासून 10-11 वाजेपर्यंत त्याचं चाललेलं असतं. काय पोथी वाचते, श्लोक म्हणते, काय करते. आणि हे सगळं करून झालं की सुनेला छळायला सुरुवात करते. हा परमार्थ नाही. लक्षात येत आहे? परमार्थ म्हणजे काय? तुमच्या वृत्तींमध्ये बदल झाला पाहिजे. मी त्या दिवशी सांगितलं, वृत्तांतर ज्यावेळेस होईल त्यावेळेस परमार्थ घडणार आहे. आज आपण किती लोकांना दुखावतोय, किती लोकांचं मन आपण त्यांना दुखवण्याचं काम करतोय, त्याचा विचार तुम्ही करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती लोकांना शिव्या देतो, काही कारण नसतं. आज सुद्धा वारीत जरी आहे तरी चालली चर्चा, गावातला हा माणूस तसा, तो माणूस तसा, हे असं ते असं, सारख्या चर्चा. म्हणजे लोकांना दुसऱ्या वेळेचं काम आपण करतो. परनिंदेचं पाप जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, हे लक्षात घ्या. आपण म्हणतो ना, तुम्ही सगळेजणच म्हणतो आपण की आम्ही एवढा परमार्थ करतो, आम्ही एवढ्या वाऱ्या करतो, आम्ही एवढं सगळं करतो, तरी आम्ही दुःखी का म्हणतो ना आपण. त्याला कारणच हे आहे की परनिंदेचं प्रचंड मोठं पाप आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये आलेलं आहे. लक्षात येत आहे? संप्रदाय कुठलाही असू द्यात, वारकरी संप्रदाय असू द्यात, नाथ संप्रदाय असू द्यात, दत्त संप्रदाय असू द्यात, समर्थ संप्रदाय, कुठलाही संप्रदाय असू द्यात, व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, त्या व्यक्तीचं चरणाचं दर्शन आपण घेतो ना वारीत सुद्धा, लहान असो मोठा असो. म्हणजे दर्शन काय आहे?
महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही त्या व्यक्तीच्या चरणाचं दर्शन घेत नसून त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या भगवंताच्या तत्वाला तुम्ही स्पर्श करता. जर भगवंताचेच आपण लेकर आहोत तर आपल्या प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे ना. मग एखादी व्यक्ती आपल्या पाया पडली, आपल्या चरणांना स्पर्श केला, तर तो आपल्याला नाही, आपल्या पाया नाही पडलेले, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये जो भगवंताचा अंश आहे त्या अंशाला तो स्पर्श करत असतो. लक्षात येत. आणि मग एखाद्या व्यक्तीला आपण जर शिवी दिली, लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला जर आपण त्याची निंदा केली, एखाद्या व्यक्तीला जर वाईट आपण बोललो, तर भगवंताला शिवी देण्याचं पाप आपल्याला लागतं, हे लक्षात घ्या. लक्षात येतंय. तुम्ही माणसाला शिवी देत नाही, ती त्याच्यामधल्या असलेल्या भगवंताच्या तत्वाला शिवी जाते. आणि म्हणून जीवनामध्ये कुणालाही कुणाचंही मन दुखवण्याचा कार्यक्रम करायचा नाही अजिबात. तुम्ही मन दुखवलं की तुमचा परमार्थ संपला. कितीही तुम्ही जप करा, काही करा, काही करा. लक्षात येत आहे. म्हणून नामस्मरण भक्तीमध्ये ह्या गोष्टी आज आपल्याला पाळणं गरजेचं आहे. अहंकार किती, मीपणा किती, मोठेपणा किती. महाराजांच्या जीवनात आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट महाराजांनी स्वतःकडे कधीही करते पण घेतलं नाही. हे सगळं तुमचं आहे, तुम्ही करताय म्हणायचं. आज आम्ही एखादं घर बांधलं तर आम्हाला इतका अहंकार असतो किती, की आपल्याला समजा वास्तुशांती आहे, वास्तुशांतीच्या वेळेस सगळ्यांना निमंत्रण जातात, पुष्कळ लोक येतात वास्तुशांतीला. मग त्या यजमानाला कौतुक असतं की हे माझं घर आहे, हे सगळं कौतुकाने तो दाखवता आलेलं लोकांना. तिथं स्वयंपाकघर आहे, इथं हे आहे, इथं ते आहे, हे आहे, सगळं आहे. देवघर असतं का नाही माहित नाही, आणि त्याला किती जागा दिली असते पण माहित नाही, पण सगळं दाखवतो. पण हे दाखवत असताना त्याची कॉलर ताट असते, तो सांगत असतो मी केलं, माझ्यामुळे झालंय. अरे पण ज्या भगवंताच्या इच्छेनं ते झालं, भगवंताच्या कृपेनं ते झालं, त्याचं मात्र तो नाव घेत नाही. लक्षात येत आहे. म्हणून महाराजांनी त्याच्यासाठी एक वाक्य उच्चारलं. महाराज म्हणतात, अरे जे घर तू बांधलंस, काळजीपूर्वक ऐका, जे घर तू बांधलंस त्याच घरासमोरनं तुला कधीतरी बांधून नेणार आहेत, याची आठवण डोक्यात राहू दे म्हणतात कायम तुझी. लक्षात येत आहे. त्याची आठवण ठेवली पाहिजे, आपल्या मरणाची. ऐका, तुकाराम महाराजांनी म्हणलं की माझे मरण मरोनी गेले, म्हणजे मरणालाच मारायचंय आता. लक्षात घ्या. मी त्या दिवशी थोडासा विषय सुरुवात केली होती तंदवाडीच्या प्रवचनात. मरण मारायचंय आपल्याला आणि आपल्याला अमर करायचंय. लक्षात येत आहे. तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग आहे, मरण मारायचं म्हणजे काय, की मरताना सुद्धा, ऐका, मरताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या वेदना आपल्याला झाल्या नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे, इतकं आपलं नामस्मरण पाहिजे. अंतःकाळी नाम येणं सोपं नाहीये. तुम्ही सातत्यानं नामस्मरण जर कराल तर ते पुण्य तुम्हाला पदरी पडत. आपल्या उपासनेत सातत्य असतं का? आपण म्हणतो नुसतं मी 5 माळा जप करीन, 10 माळा करीन, आणि कुठं काही झालं की झालं म्हणले आज जप झाला नाही माझा, हे झालं नाही. खाण्यापिण्यात सातत्य असतं ना, रोज जेवतोच ना आपण, पण नाम घ्यायला काय अडचण आहे. लक्षात, त्याच्यात मात्र सातत्य नाही. अहो गोंदवल्यामध्ये दररोज 4:45ला घंटा होती पहाटेची. आपल्याला माहित आहे की 4:45ची घंटा गेल्या 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली ही 4:45ची घंटा कधीच चुकली नाही अजून. लक्षात येत आहे. हे सातत्य आहे, उपासनेतलं साधनेतलं सातत्य आहे. आपल्याकडे काय सातत्य आहे? सवडीनुसार आपलं परमार्थ आहे, करायचं म्हणून करायचं, लोक म्हणतात म्हणून वारीला जायचं, फिरायचं, गप्पा मारायच्या, तंबाखू खायची, व्यसनं करायची, ही वारी नाही. लक्षात येतं. वारी करा प्रामाणिकपणे. तुकोबांनी केली, ज्ञानोबांनी केली, सावतोबांनी केली, सगळ्या साधुसंतांनी केली, महाराजांनी केली, तशी वारी आपण केली पाहिजे. महाराज म्हणले तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला महाराज बनता येतंय, म्हणजे आत्तासारखे बंधू महाराज नाही. तुम्हाला महाराज म्हणजे त्या काळातली ही सगळी मंडळी आहेत, तसं महाराज तुम्हाला होता येईल, पण तितकं आंतरिक तळमळीनं नामस्मरण आपण केलं पाहिजे. श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असताना आपल्या श्वासावर लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे. प्रत्येकाने आपला श्वास मंद झाला पाहिजे. पुष्कळ लोक म्हणतात
मी तुम्हाला निश्चितपणे या व्यासपीठावर बसून मी आपल्याला सांगेन की नामस्मरण जर तुम्ही कराल, ऐका काळजीपूर्वक, नामस्मरण जर सातत्याने तुम्ही करत राहाल तर कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला राहणार नाही. लक्षात येत आहे? प्रयत्न करून बघा. श्वासावर आपल्या लक्ष ठेवलं पाहिजे. श्वास आपला मंद झाला पाहिजे, बंद नाही बरं का, मंद झाला पाहिजे. लक्षात येत आहे? हा श्वास मंद करण्याचं काम नामस्मरण करतं. तुम्ही कुठलाही जप करा, श्रीराम म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा, तुमचा जो जप असेल, इथं आपल्याला आपला जप जो आहे महाराजांनी आपल्याला दिलेला श्रीराम जय राम जय जय राम, आता श्वासावर हा जप करायचा आहे आपल्याला. म्हणजे आपण श्वास, तुम्ही एक माळ अशी करा दररोज. श्वास आपण घ्यायचा आणि घेत असताना श्रीराम जय राम म्हणायचं आणि श्वास सोडताना जय जय राम म्हणायचं. श्वास घेताना श्रीराम जय राम म्हणायचं आणि श्वास सोडताना जय जय राम. तुम्ही प्रयत्न करून बघा काय अनुभव तुम्हाला येतो. आणि श्वासाच्या ज्या समस्या आहेत, फुफ्फुसाच्या ज्या समस्या आहेत, किडनीच्या ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्याचं काम अशा पद्धतीच्या नामस्मरणाने होऊ शकतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. सोप्या गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत. नामाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो. किती नामाचा परिणाम आहे हो. आज गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात जर आपण बघितलं, मी नेहमी एक उदाहरण देतो की महाराजांच्या संपूर्ण शरीरामध्ये नाम बिंदलं होतं. संपूर्ण शरीरात नाम. म्हणजे एकदा घटना अशी घडली की गोंदवल्याला महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचन सुरू असताना समोर भरपूर समाज बसलेला आहे. महाराजांनी नामाचं महात्म्य सांगितलं. का म्हणायचं श्रीराम जयराम जय जयराम, का श्रीराम जयराम जय जयराम नामाचं आपण कायम स्मरण केलं पाहिजे वगैरे महाराजांनी सांगितलं त्यांच्या पद्धतीनं. त्यावेळेस शहरातले एक विद्वान आणि सुशिक्षित गृहस्थ, हे शहरातून आलेले आहेत, विद्वान आहेत, उभे राहिले प्रवचन संपल्यावर आणि महाराजांना म्हणले, तुम्ही हे सांगताय नामाने हे होतं ते होतं, हे केलं पाहिजे तेच होतं, ते सगळं खोटं आहे. म्हणले काय होत नाही नामाने. महाराजांना म्हणतो बरं का माणूस. आता महाराज खरं तर आत्ताच्या काळातले महाराज नाहीत, म्हणजे आत्ताच्या काळातले बुवा नाहीत. मग त्या माणसाने असं म्हटलं असतं एखाद्याने कुणी महाराजांना असं, तर आत्ताच्या काळातला महाराज असता तर त्याच्या बगल बच्चांनी लगेच त्याला उचलून नेला असतं बाहेर. महाराजांना असं म्हणतो का मग? पण महाराज शांत राहिले आणि महाराज म्हणले, अरे तसं नाही. नाही नाही म्हणले, तुम्ही खोटं सांगताय, सगळ्या लोकांना फसवताय म्हणले. महाराजांवर आरोप. महाराज तरी शांत राहिले आणि महाराजांनी म्हणले, महाराज म्हणले त्यांना, त्या माणसाला म्हणले, ये माझ्याकडे बाळ तू इकडं म्हणले. आणि तो माणूस आला. आल्यानंतर महाराजांनी आपला हात पुढे केला असा, ठेव म्हणले इथं डोकं. त्यांनी डोकं ठेवलं. महाराजांच्या दंडातनं श्रीराम जयराम जय जयराम ऐकायला लागलं. ये म्हणले माझ्या छातीवर डोकं ठेव. महाराजांच्या छातीवर डोकं त्यांनी ठेवलं. महाराजांच्या हृदयातनं श्रीराम जयराम जय जयराम ऐकू यायला लागलं. म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये नाम भिनलेलं होतं. शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये, रक्ताच्या कणाकणामध्ये श्रीराम जयराम जय जयराम शिवाय दुसरा विषय नव्हता. महाराजांचे चरण त्या माणसांनी धरले आणि माफी मागितली. आपल्या जीवनामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, महाराज म्हणतात तुम्हाला प्रत्येकाला हे शक्य आहे, तुम्ही फक्त तेवढं नामस्मरण तुम्ही ते त्या पद्धतीनं करा. आणि जीवनातल्या आपल्या जे आपले काय ज्याला मी म्हणतो अवगुण आहेत, हे अवगुण बाजूला करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला आपले अवगुण माहिती असतात ना, असतात की माहिती असतं प्रत्येकाला अवगुण आपले. मग ते अवगुण जे आहेत, आपल्यामधले जे दोष आहेत, हे दोष आपल्याला घालवायचे. महाराज म्हणतात, तुम्ही गोंदवल्यातल्या थोरल्या राम मंदिरात जेव्हा जाल, ऐका, थोरल्या राम मंदिरात जेव्हा जाल आणि ज्यावेळेस रामाचं तुम्ही दर्शन घ्याल, त्यावेळेस रामाचं दर्शन घेतल्याबरोबर तुम्हाला तुमच्या शरीरातले जे अवगुण आहेत त्याचं दर्शन व्हायला लागेल. त्या आंतरिक तळमळीनं रामाचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे तुमचे सगळे अवगुण जे आहेत ते अवगुण प्रकट व्हायला लागतात. तो आरसा आहे जीवनाचा राम म्हणजे. आणि आपले सगळे अवगुण दिसायला सुरुवात होईल आणि मग आपण पुढे
नामस्मरण करत करत भगवंताला प्रार्थना करायची आहे, महाराजांना प्रार्थना करायची आहे, माझ्यातले ह्या अवगुण जाऊ दे. लक्षात येत आहे? आणि हे सगळं करत असताना पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की आता हे साधू संतांनी सगळं मिळवलं, म्हणजे माऊलींपासून महाराजांपर्यंत सगळ्यांनी सगळं परमार्थातलं सगळं मिळवलं, पण आम्हाला ते शक्य आहे का? महाराजांनी सांगितलं तुम्हालाही शक्य आहे. प्रत्येकामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, ती जागृत होत असते. आणि ज्या वेळेस आपलं अनुसंधान बरोबर साधतं, ध्यानावस्था बरोबर साधते, आणि ज्या वेळेस आपलं पाप आणि पुण्य सम होतं त्यावेळेस भगवंताचं दर्शन होतं. लक्षात आलं का? आणि म्हणून आपल्यासाठी तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे की तुकाराम महाराज असं म्हणतात, विठ्ठल तो सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल या चित्ती बैसला असे. भगवंताचं नाव घेतलंय, विठ्ठल सोयरा आहे आपला, बरोबर आहे. सोयरा म्हणजे काय अर्थ काय सोयऱ्याचा? जो आपली सोय पाहतो तो सोयरा, बरोबर आहे ना. सोय आपली पाहतो, भगवंत आपली सोय पाहतो. सोय किती पाहतो? मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. सोकासन नावाचं गाव आहे आमच्या मान तालुक्यात, ज्यांना माहिती आहे, कोणाला माहिती असेल. सोकासन मध्ये भैरवनाथ जाधव नावाचे एक गृहस्थ होते, आम्ही दर्शन घेतलंय त्यांचं. भैरवनाथ जाधव इतकी सेवा, आणि त्यांचे गुरु जे होते हे म्हणजे महाराजांचे ते गुरुबंधू होते. त्यांचे गुरु तुकामाई महाराज येळेगावचे, महाराजांचे जे गुरु तेच त्यांचे गुरु. त्यांनी त्यांना मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम. आणि आमचे भैरवनाथ जाधव मंत्र अखंडपणे म्हणायचे. त्यांच्या तरुणपणात मंत्र मिळालेला, आणि ते मेंढर चारायचे. मग जप कसा मोजायचा? माझा जप किती झाला? त्या मेंढरांचे लेंडे रोज मोजायचे. एक लेंडी श्रीराम जय राम जय राम म्हणजे एक माळ झाल्यावर एक लेंडी, अशा लेंड्या टाकत गेली ती, आणि सगळ्या लेंड्या गोळा केल्या, आणि इतका माझा जप झाला. इतकी श्रद्धा महाराज त्यांची रामावर. आणि ते नेहमी म्हणायचे. त्यांचं जवळजवळ 100च्या वर वय झाल्यानंतर त्यांनी मध्यंतरी देह ठेवला, आणि ते ज्यावेळेस ते 100 वर्ष होतं त्यांचं, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो. घडलेली घटना तुम्हाला सांगतो. भेटायला गेल्यानंतर भैरवनाथ जाधव शेतातल्या झाडाखाली बसले होते. 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं त्यांचं वय आहे, असे वाकून गेले होते पूर्ण. आता हे बोलतील का नाही आपल्यासाठी? काय आमच्या मनात आम्ही घेऊन गेलो होतो की त्यांचे आम्ही डबे करून नेले होते. त्यांना 2 घास तरी आपण खाऊ घालायचे. एक पुण्यवान सत्पुरुष आहे माणूस हा, आणि अशी खाली मान घालून बसलेले होते. आणि आम्ही हाक मारली त्यांना, आणि बाबा बाबा म्हणून हाक मारल्यानंतर वर बघितलं, आणि श्रीराम जयराम जय जयराम ते म्हणले तोंडातनं शब्द. एक माळ जप आम्ही केला तिथं. एक माळ जप केल्यानंतर जसं आपण किल्ली देतो एखाद्या रोबोटला, तसं ती किल्ली दिल्यासारखे हळूहळू ताट झाले, एकदम उभे राहिले. जो माणूस उभा राहील का नाही वाटत होतं ते उभे राहिले. आणि आमच्या बरोबर त्यांनी प्रसाद घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझं हे सगळं आयुष्य आहे, मी जे सगळं मी हालतोय चालतोय बोलतोय सगळं केवळ राम सगळं माझं करून घेतोय. म्हणजे रामाची एवढी कृपा माणसावर होऊ शकते. बघितलेलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून त्या रामावर विश्वास ठेवायचा आहे. महाराजांनी दिलेल्या वचनावर आपण विश्वास ठेवून श्रीराम जयराम जय जयराम अखंडपणे आपल्या जीवनात आपण म्हणत राहायचंय. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती. सोयरा मी म्हणतोय तुम्हाला, माऊलींनी असं म्हणलं की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तुमचा चंद्र म्हणल्यावर तारका सगळ्या येणारच. भगवंताचं शंभू म्हणलं की पार्वती उमा अंबिका येणारच. तसं संत जिथं असतात तिथं विवेक असलाच पाहिजे. लक्षात येत आहे? आत्ताच्या म्हणून आहे आपण, पण आत्ताचे जे तथाकथित संत आहेत त्यांच्यामध्ये किती विवेक आहे आपल्याला माहित नाही. महाराजांसारखे संत वेगळे, माऊलींसारखे वेगळे, तुकोबांसारखे वेगळे, पण आत्ता सगळा बाजार मांडलाय सगळीकडं.
आणि यातून जे खरं आपल्याला मिळायचंय ते समाधी स्थान इथं आहे, आपल्याला माहित आहे गोंदवल्याला. त्या समाधीमध्ये जी प्रचंड ऊर्जा आहे, ताकद आहे, शक्ती आहे, ही सगळी शक्ती आपल्याला ती मिळत असते. कारण अस्तित्व बुद्धीची जाण आपण ठेवली पाहिजे. आपल्याला नेहमी असं म्हटलं पाहिजे की माझं अस्तित्व आणि महाराजांचं अस्तित्व एकच आहे, पण तसं होत नाही. हे आपल्या रेल्वेच्या रुळासारखं आहे. एक रेषा चालली आहे, आपलं अस्तित्व, एक रेषा महाराजांचं अस्तित्व, हे कधीच एकत्र येत नाही. लक्षात येत आहे, हे एकत्र आलं पाहिजे. आणि हे दोन्ही ज्या वेळेस एकत्र येतील त्यावेळेस आपली आणि महाराजांची जशी भेट आहे तशी महाराज आपली रामाची भेट घडवून देतात. किती लोकांना राम भेटवलाय महाराजांनी आयुष्यामध्ये. आणि आज सुद्धा देहात नसताना सुद्धा महाराज हे समाधी स्थानावरून हे काम आज संपूर्ण जगतामध्ये करतायत. हे निश्चितपणे मी याचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती. आता मी म्हणलं तुम्हाला की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीजे. राव तेथे कटक, म्हणजे जिथं राजा आहे तिथं सैन्य असणारच आहे. त्याच्या पुढे असं म्हणतायत सौजन्य तेथे सोयरीक. जिथं सौजन्य असेल तिथं सोयरीक होते, दुसरीकडे होत नाही. आता सोयरीक बघा, लग्नाचे सोयरीक आता मुळात लग्नच आता होईनात, होतात का? जमले तर कसं तरी जमवायचं व्हायचं, आणि जमलेले सुद्धा लग्न पोरं आणि पोरी मोडण्याचं काम करतायत, आहे ना. सोयरीकच होईना, सोयरीकच राहीना. ही सोयरीक ही कुठं सोयरीक असते? जिथे सज्जन आहेत तिथं सोयरीक होते, हे लक्षात ठेवा. माणसं सज्जन राहिली नाहीत. ह्यात आपल्या पण चुका आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सज्जन तेथे सोयरीक आहे. ही सुजनता, सज्जनता आपल्यामध्ये आणण्याचं काम केवळ नामस्मरण करतं. ज्या घरामध्ये अखंड नामस्मरण चाललंय, ज्या घरातल्या मुला बाळांवर सगळ्यांवर संस्कार नामाचा होतोय, तिथं वाईट काही होणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण आहे, म्हणून वारीत झोपायचं नाही, वारीत आपल्या गप्पा मारायच्या नाहीत. वारीत यायचं कशासाठी? हा साधू संतांचा विचार आपल्या घरी घेऊन जायचा आहे आणि घरात तो राबवायचा आहे, म्हणून आहे. नुसतं आम्ही वारीला गेलो, 25 वर्ष झालं मी वारीला जातोय, इतकं झालं तितकं झालं कौतुकाने सांगायचं, पण तुझ्यात काय बदल झाला हे आपण सांगतोय का? आपल्यात बदल काय झाला वारीला जाऊन? आपलं वृत्तांतर झालं का? आपलं मत परिवर्तन झालं का? लक्षात येत आहे. सज्जन संगाती. आता संगाती म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपला जो आपल्या बरोबर असतो तो संगाती असतो. आपल्याला माहिती आहे लोक व्यसन करतात. एक माणूस एसटीनं चाललाय आणि तो तंबाखू खातो रोज, आणि त्यांनी एसटीत बसताना मग निघताना त्यांनी तंबाखूची पुडी घेतली पण डबी विसरला घरी. आता एसटीत बसलाय आणि सारखा बघतोय कोण येतोय का तंबाखू खाणारा, कोण येतोय का. ते मित्र असतात ना, जे तंबाखू खाणारे ते मित्र असतात सगळे एकमेकांचे. तो बघत असतो, वाट बघतोय कोण भेटतय का, कोण भेटतय का. आणि योगायोगाने एक माणूस आला, बसला नेमका ह्याच्या शेजारीच, आणि त्यांनी तंबाखूची पुडी काढली. त्याबरोबर हा गृहस्थ म्हणला पुडी ठेवा, पुडी आहे माझ्याकडे, डबे आहे का? आहे म्हणला. आनंद झाला याला. मग दोघांनी मिळून तंबाखू खाल्ली. 2-3 तास प्रवास झाला आणि नंतर जो माणूस नंतर आलेला होता तो उतरायला लागला. त्यावेळेस हा माणूस म्हणला, तुम्ही आल्यामुळे माझा वेळ किती चांगला गेला म्हणला. संगती बघा, लक्षात येत आहे. आणि हीच संगती जर भगवंताची मिळाली, सद्गुरूंची मिळाली, तर जीवनातला आनंद किती असणार आहे. विठ्ठल सोयरा सज्जन संगाती, विठ्ठल या चित्ती बैसलास. तो विठ्ठल माझ्या चित्तात बसलाय, चित्तात खोलवर. लक्षात येत आहे. खोलवर गेला पाहिजे ना. विठ्ठलाला नाहीतंय शरीरात सगळीकडे पसरवायचंय. भगवंत माझ्या शरीरात गेला पाहिजे, राम माझ्या शरीरात गेला पाहिजे. विठ्ठल या चित्ती बैसलास. आता हा विठ्ठल चित्तात येणं, लक्षात येत आहे. चित्त कुठे? मनाच्या पेक्षा खाली आहे खोल अजून. नुसतं मनात नाही, चित्तात विठ्ठल माझ्या आला पाहिजे, चित्तात भगवंत राहायला पाहिजे. किती नामस्मरण मी केलं पाहिजे? विठ्ठल या चित्ती बैसलास. विठ्ठल हे अंग व्यापिली ही काया, म्हणजे विठ्ठलच माझं अंग आहे, सगळं शरीर माझं विठ्ठलाने भरून गेलाय. जसं मगाशी मी
गोंधवलेकर महाराजांचं उदाहरण दिलं. त्यांचं शरीरच सगळं नामाने भरून गेलं ना. मग माझं शरीर सगळं ह्या नामानी भरून गेलंय. विठ्ठले हे अंग व्यापिली ही काया, विठ्ठली ही छाया माझी मज. लक्षात येत आहे. आता अंग व्यापलं, ऐका, शरीर व्यापलं आपलं. तुकाराम महाराजांचा दुसरा एक अभंग आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि त्याच्यातलं शेवटचं चरण असं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी की तुका म्हणे कामक्रोध घर केले रीते. बरोबर आहे ना. कामक्रोध हे सगळं काढून टाकलं, माझं शरीर मी मोकळं करून टाकले. हे सगळे काम क्रोध सगळं गेलं पाहिजे आणि माझं शरीर पूर्णपणे या विठ्ठलानेच भरलं पाहिजे. विठ्ठल एकदा शरीरामध्ये आला, राम एकदा शरीरात आला की शरीरातले सगळे रिपू जे आहेत, षडरिपू, हे सगळे काम क्रोध मद मोह लोभ मत्सर सगळे कमी व्हायला लागतात हळूहळू. विठ्ठल सोयरा सज्जन सांगती, विठ्ठल या चित्ती बैसला असे, विठ्ठल हे अंग व्यापिली ही काया, विठ्ठली ही छाया माझी मज. आता छाया ज्या वेळेस मी म्हणतोय की आपली छाया सुद्धा विठ्ठल असला पाहिजे. आपण उभं राहिलं तर आपली सावली सुद्धा विठ्ठलाचीच असली पाहिजे. लक्षात येत आहे की सावली म्हणजे काय आहे, तर आपला हा देह आहे, हा स्थूल देह आहे, आणि आपला जो सूक्ष्म देह असतो ते म्हणजे आपली छाया आहे. सूक्ष्म देह आहे ना आपल्या शरीरामध्ये. ज्या वेळेस आपण मरतो, यम न्यायला येतो आपल्याला, त्यावेळेस या स्थूलातले सूक्ष्म जीव ओढून काढायचं फार अवघड काम आहे. इतका त्रास त्या माणसाला होतो. आणि ते स्थूल शरीर, ज्याला मी म्हटतोय की आपलं त्या शरीरातला स्थूल देह जो आहे, त्या सूक्ष्म देह काढणं हे खूप कठीण काम आहे. नाही यमासी त्या करुणा, ते आम्हाला काही दया येत नाही. आणि तो आपल्याला त्या पद्धतीनं मरतानाच्या यातना प्रचंड मोठ्या प्रमाणात देऊन जातो. आणि म्हणून आपण बघत असताना, हे सगळं बघत असताना आपले सूक्ष्म देह, म्हणजे गोंदावलेकर महाराजांच्या जीवनातली एक घटना आहे. गोंदावलेकर महाराज दररोज गोंदवलेला आलेल्या माणसांकडे बघायचे. दिवसा तर त्यांच्या बरोबर असायचे, रात्री ते झोपले ना की महाराजांच्याकडे एक नागप्पा नावाचा त्यांचा नोकर होता. त्या नागप्पाला म्हणायचे चल, 12, 12:30, 1 झालेले असायचे, कंदील घ्यायला लावायचे. कंदील असला तर ठीक, नाहीतर मशाल लंगोटी त्या याला बांधायचे, काठीला पेटवायचे आणि मशाल तयार करून सगळीकडे फिरून यायचे जिथं सगळे भक्त झोपलेले आहेत. आणि नागप्पा एक दिवस म्हणला, महाराज काय बघता हो तुम्ही रात्री जाऊन सगळीकडे असं या उजेडात काय बघत असता? त्यावेळेस महाराज असं म्हणाले, अरे म्हणले दिवसा हे सगळे सूक्ष्म स्थूल देहामध्ये असतात, त्यांचा सूक्ष्म देह मला दिसत नाही, म्हणून रात्रीच्या वेळेस मी त्यांच्याकडे बघतो सगळ्यांच्याकडं, आणि मला त्यांचा सूक्ष्म देह दिसतो, आणि ते कशामध्ये कुठल्या वासनेत अडकलेत ते मला कळतं. म्हणजे आत्मज्ञानी पुरुष आहे महाराज, म्हणजे काय साधं गणित नाही. आणि हा सूक्ष्मदेह जो आहे, म्हणजे महाराजांच्याकडे सुद्धा एक गृहस्थ एके दिवशी आले. महाराज राम मंदिरात खुर्ची टाकून बसले होते राममंदिरासमोर, आणि एक गृहस्थ आले आणि महाराजांनी त्याला बघितल्याबरोबर सांगितलं, जा दत्त मंदिरात. ऐका काळजीपूर्वक, जा दत्त मंदिरात. तो माणूस गेला दत्त मंदिरात. त्यांच्या शेजारी, महाराजांच्या शेजारी बापूसाहेब गोखले बसले होते. त्यांनी ते बघितलं. नंतर 2-3 दिवसांनी तो माणूस आला परत, ज्याला दत्त मंदिरात पाठवलं होतं. तो आला महाराजांच्या समोर उभा राहिला. महाराज त्याला म्हणले, जा गिरनार पर्वतावर. तो निघून गेला, एक शब्द नाही, काही नाही, काही नाही. आणि बापूसाहेब म्हणले, का हो महाराज? म्हणले, काय? म्हणले, हा काय प्रकार आहे? एकदा दत्त मंदिरात जायला सांगितलं, एकदा गिरनार पर्वतावर. अरे म्हणले, साधी गोष्ट आहे. म्हणले, त्या माणसाकडे बघितल्यानंतर त्याचा सूक्ष्मदेह मला दिसला, आणि त्यात मला दत्त दिसत होता त्याच्या हृदयामध्ये, आणि म्हणून त्याला मी तिकडे पाठवले. लक्षात येतं? आपल्या हृदयात, ऐका आता, त्या आपल्या सूक्ष्मदेहात राम महाराज बघतायत, पण तुम्ही साथ मात्र त्यांना दिली पाहिजे ना. तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम अखंडपणे म्हणलं पाहिजे, तर तो राम येईल ना. लक्षात येत आहे? हा सूक्ष्मदेह, ही छाया आहे. आता एक उदाहरण असं आहे की एक ठिकाणी
एका गृहस्थाची बायको वारली आणि त्याला 2 लहान मुलं. ही 2 लहान मुलं आणि तो मग ते मुलांना पण करमेना, आई गेली त्यांची, म्हणून ह्यानी काय केलं, एकदा म्हणला चला सुट्टीला आपण माझ्या मित्राकडे जाऊ, म्हणून ह्या मुलांना घेऊन त्याच्या मित्राकडे आला. मित्राकडे आल्यानंतर तो मित्र त्यांनी बघितलं तिथं राहिली मुलं आणि एक विहीर होती तिथं एक जवळ. त्या विहिरीकडे ही मुलं गेली खेळायला आणि त्या विहिरीकडे खेळायला गेल्यानंतर त्यांची मेलेली आई त्या विहिरीत वर आली आणि बाळांना बोलवायला लागली या म्हणून. पोरं घाबरली आणि धावत आली, रडायला लागली, आई आली होती. पण त्यावेळेस या माणसानी त्याच्या मित्राला विचारलं, अहो म्हणले काय हे काय प्रकार आहे? काय नाही अहो म्हणले, तिची अतृप्त इच्छा मुलांना सांभाळायची, मुलं माझी लहान आहेत, ती तिच्या मनात आहे, आमच्या घरात सुद्धा कधी कधी दिसते म्हणणे मला. ह्या सूक्ष्मदेह आहे. विठ्ठल ही छाया माझी माझं. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये महाराजांनी एवढं दिलंय, एवढं देणार आहेत महाराज, की तुमच्या घरात सुद्धा राम पदोपदी तुमची छाया म्हणून तुम्हाला दिसेल. लक्षात येत आहे? आणि ही छाया जीवनामध्ये बैसला विठ्ठल जिभेची या माथे. म्हणजे हा विठ्ठल माझ्या जिभेवर बसलाय, राम माझ्या जिभेवर बसलाय. श्रीराम जयराम जय जयराम अखंड म्हणतो मी. मगाशी तुम्हाला म्हणलं की रस निष्पत्ती होते, हा रस उतरतोय जिभेवरनं आपल्या शरीरामध्ये, सगळीकडे जातोय, आतड्यांमधनं सगळ्या शरीरामध्ये, यकृत असेल, स्वादुपिंड असेल, सगळ्या अवयवांमध्ये तो जातोय शब्द. आणि त्या रसाचा परिणाम शरीरावर होणार आहे. लक्षात येत आहे? राम रसाचेही चवी आन रस रुचती केवी. इतका चांगला हा रस आहे की कुठल्याही रसाची त्या रसाशी तुलना होऊ शकत नाही. म्हणजे रामरस, हा रामरस आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. महाराजांची ती इच्छा आहे, म्हणजे तो रामरस आपल्या जीवनामध्ये यावा. बैसला विठ्ठल जिवेची या माथे, न वाचे वदे अन्यथा आन दुजे. म्हणजे दुसरं काही मी म्हणणार नाही, बोलणार नाही, काय नाही. मला राम, श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं. लक्षात येत आहे? आणि मी ते म्हणत राहणार आहे, श्रीराम जयराम जय जयराम असं. म्हणजे ते नाम जे आहे, हे नाम अखंडपणे मी घेतलं पाहिजे, अखंडपणे नाम घ्यावं. न वाचे अन्यथा आन दुजे. दुसरं मी काही घेणार नाही, दुसरं काही म्हणणार नाही. सकळ इंद्रिया मन हे प्रधान. सगळ्या इंद्रियांमध्ये मन सगळ्यात मोठं आहे ना, मन श्रेष्ठ आहे सगळ्या इंद्रियांमध्ये. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही ध्यान करी विठोबाची. ते पण भगवंताचं ध्यान करते मन पण. म्हणजे हे मन जे आहे ना, हे अव्यक्त आहे, आपल्याला कळत पण नाही, आपण व्यक्त होतोय, पण माझं अव्यक्त मन त्या भगवंताची आठवण करतोय आतल्या आत, आपल्याला समजत सुद्धा नाही. ते हे कशाने होणार आहे? केवळ आणि केवळ अखंड नामस्मरणाने होणार. म्हणून नामचिंतन जीवनामध्ये आलं पाहिजे. लक्षात येत आहे? तुका म्हणे याहो विठ्ठलासी आता. म्हणजे आता या, आता विठ्ठला सगळं झालंय, आता सगळं म्हणजे विठ्ठल तुम्ही आमच्या शरीरामध्ये आहात, तुम्ही आमच्या सावली आहात, सगळं झालं. आता तुम्ही आता या आमच्याकडं. तुका म्हणे याहो विठ्ठलासी आता, नये विसंबता माझे मग. आता आम्हाला कोणावर विसंबून राहण्याची गरज नाही. तितकं साधं सोपं नाम महाराजांनी आपल्याला दिले. श्रीराम जयराम जय जयराम हा 13 मंत्र आपल्याला दिलाय. 13 मंत्र आहे. हा मंत्र मिळणं, प्रारब्धात आपल्या असणं सोपी गोष्ट नाही. हे आपल्या जीवनात आहे, म्हणून हे सुख आणि समाधान आपल्याला मिळतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात येत आहे? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. बरोबर आहे? डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. सगळे अवयव आपले, मी तुम्हाला सांगतो, व्यापिली हे काय म्हणतो ना मी, सगळे अवयव हे भगवंताच ह्याच्यामध्ये आहेत, सेवेमध्ये. आपण कुठलंही समजा एखादं दृश्य बघितलं, चांगलं दृश्य बघितलं, निसर्ग दृश्य आहे, मनोहर आहे दृश्य, सगळं निसर्गाच्या सान्निध्यात आपण गेलो, ते सुख कशाला मिळतं? आपल्या डोळ्यांना मिळतं. बरोबर आहे? काही संगीत ऐकलं आपलं चांगलं,
छान गाणी ऐकली, अभंग ऐकले, सगळं चांगलं संगीत ऐकलं, त्याचं सुख कशाला आहे? कानांना आहे. चांगला सुवास आपल्याला मिळावा. लक्षात येत आहे? चांगला सुवास, वास सुटलाय चांगला, आपल्या नाकाला, घ्राणेंद्रियाला त्याची जाणीव होते. चांगलं काही खायला मिळालं आपल्याला, बरोबर आहे? चांगलं काही खायला मिळालं म्हणजे जसं आपण वारीत आल्यानंतर अरे आज काय बेत आहे, आज काय आहे खायला, म्हणतो ना आपण, अरे कालचीच भाजी परत दिली आज, असं पण म्हणतो ना. म्हणजे आपलं लक्ष कुठं आहे? म्हणजे ते कुठं मिळणार आहे सुख आपल्याला? जिभेला. लक्षात येत आहे? मग प्रत्येक अवयवाचं लक्षात घ्या, प्रत्येक दृश्य गोष्टीमध्ये एकच अवयव आपला काम करत असतो. दात आहेत तेच अवयव आहेत. जीभ, जिभेने आपल्याला खाण्याचं आपण काम करतोय, बरोबर आहे ना? मी दुसरं म्हणलं काय? जिभेनेच आपण खातोय. आणि हे सगळं आपल्याला त्या त्या अवयवापुरतं, एक गोष्ट एका अवयवानेच आपल्याला करता येत. पण तुम्ही कल्पना करा, ऐका आता काळजीपूर्वक. तुम्ही गोंदवल्याला सगळे जाता येता, तुम्ही गोंदवल्याला गेलाय, ऐका आता काळजीपूर्वक. तुम्ही गोंदवल्याला गेलाय, गोंदवल्याच्या समाधी स्थानाकडे तुम्ही चाललाय, पायऱ्या उतरताय, त्यावेळेस तुमची स्थिती जी आहे, ऐका, तुमचे हात त्यावेळेस काम करतायत. हातामध्ये आपण सगळे प्रासादिक वस्तू घेतल्यात, नारळ असतील, फुलं असतील, हार असतील, उदबत्ती आहे, खडीसाखर आहे, सगळं हातामध्ये घेतलंय. हात माझे काम करतायत. पाय आपसुकपणे चाललेत, पायऱ्या उतरतायत, पायही माझे काम करतायत. लक्षात येत आहे? तोंड माझं चालू आहे, मुखातनं श्रीराम जय राम जय जय राम चालू आहे. लक्षात येत आहे? माझे डोळे माझे स्थिर आहेत तिथं महाराजांच्या समाधीवर, डोळेही माझे काम करतायत. लक्षात येत आहे? माझं नाकही माझं काम करतंय. त्या समाधी मंदिरातला सगळा केशर कस्तुरीचा सुवास माझ्या नाकामध्ये सगळा भरलाय. आणि संपूर्ण माझ्या शरीरानं, संपूर्ण समर्पित भावनेनं मी माझ्या महाराजांच्याकडे चाललोय. लक्षात येत आहे? आणि ज्यावेळेस हे समर्पण असतं त्याच वेळेस समाधान आहे, हे लक्षात घे. लक्षात येत आहे? म्हणून समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ते समाधान शाश्वतचं समाधान आहे. ते दररोजचं काय सुख येतं जातं आपल्याला माहितीये, सुख क्षणिक आहे, पण समाधान मात्र शाश्वत आहे. मग गोंदवल्याला आपण जाऊन आल्यानंतर आपलं समाधान संपणार आहे का? संपलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपलं घर गोंदावलं झालं पाहिजे. लक्षात येत आहे? दररोजचं समाधान आहे ना. माझे महाराज माझ्या बरोबर आहेत, माझे महाराज माझ्याकडनं नाम करून घेत आहेत, माझ्या घरात बनणारा स्वयंपाक हा नामनामाच्या स्मरणात बनला जातोय. लक्षात येत आहे? मग गोंदावलं कुठे आहे? महाराज म्हणले तुम्ही गोंदावल्याला येण्याची सुद्धा गरज नाही, तुमच्या घरात गोंदावलं निर्माण करा प्रत्येकाने. सोपी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, पण आपण करत नाही. लक्षात येते? आपण करत नाही. मग मगाच्या प्रवचनामध्ये एक मी सांगितलं असं की आपण जातो गोंदावल्याला आणि आपल्याला माहिती आहे आपलं प्रपंचाचं भूत कायमच आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं, बरोबर आहे ना? आणि मग आपण गोंदावल्याला गेल्यानंतर महाराज म्हणले तुम्ही येता, पण तुमच्या मानगुटीवर प्रपंचाचं भूत असतं, ते भूत मग मला घाबरतं म्हणले महाराज. आणि मग ते भूत काय करतं? गोंदावल्याला गेल्यानंतर गोंदावल्याच्या स्टँडवर उतरतं, तुमच्या मानगुटीवरनं उतरतं आणि तिथं बसतं म्हणले. आणि तुम्ही येता गोंदावल्याला म्हणले. मग गोंदावल्याला आल्यानंतर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं म्हणले तुमची राहण्याची व्यवस्था असते, सकाळी गरम पाणी, काकडा झाला की लोणी साखरेचं नैवेद्य, त्याचा प्रसाद, ते सगळं, परत नाश्ता, चहा, दुपारचं सुग्रास जेवण, संध्याकाळचं सुग्रास जेवण, मध्यंतरीच्या काळात नामस्मरण भरपूर, सगळ्या अगदी शेजारतीपर्यंत सगळं आपण करतो म्हणले. तुम्हाला आनंद वाटतो म्हणले, तुम्ही आनंदात असता. आणि 2 दिवस राहिले, 3 दिवस राहिले आणि तुम्ही घरी चालला की तुमचं ते प्रपंचाचं भूत तुमची वाटच बघत असतं म्हणजे, स्टँडवर बसलेलं असतं ना, आणि तुम्ही चालला की ते भूत तुमच्या मानगुटीवर बसतं परत. मग तुम्ही घरी जाता, मग गोंदावला पण विसरताय आणि श्रीराम जयराम जय जयराम पण विसरता. महाराज म्हणले हे सगळं विसरायचं नाही, काय अखंडपणे गोंदावला माझ्या घरी राहायला पाहिजे, याचा विचार, याचं चिंतन आपण केलं पाहिजे.
त्यासाठी मला काय करावं लागेल हा विचार आपण केला पाहिजे. लक्षात येत आहे. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं परनिंदा, त्याला जोडून महाराजांनी असं सांगितलंय की स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे, हाच सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. नुसतं वाचतो आपण, नुसतं वाचतो ना, पण करतो का आपण कधी काय? घडलेली घटना तुम्हाला सांगेन. 2 भाऊ होते. एक भाऊ अपघातामध्ये वारला आणि एक भाऊ, त्या दोघांमधला एक गेला. आणि गेल्यानंतर मग ते जे गृहस्थ होते ते गृहस्थ बरेच दिवस आजारीच असायचे. एक भाऊ राहिलेला होता. मग आजारी असायचे, सगळीकडे झालं. त्यांना आजार होता की त्यांच्या शौचावाटी इतकं रक्त जायचं की आजारच त्यांचा थांबेना. सगळ्या भारतातले सगळ्या हाकीम असतील, श्रीमंत माणूस, वैद्य, हाकीम सगळं केलं, कशानेच फरक पडेना. काळजीपूर्वक आहे का आता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कशानेच फरक पडेना त्याला. मग त्याला कोणीतरी सांगितलं की लखनौला, उत्तर प्रदेशात, उत्तर भारतामध्ये लखनौला एक सुदर्शन सिंह चक्र नावाचे एक सत्पुरुष आहेत म्हणजे, त्यांच्याकडे जा म्हणले ते. हा माणूस गेला. तिथं गेला माणूस. महाराजांचा जसा दरबार भरायचा गोंदवलेकर महाराजांचा, तसा ह्याचा पण दरबार भरलेला, ह्या आपले सुदर्शन सिंह चक्र महाराजांचा भरलेला असायचा. हा श्रीमंत गृहस्थ तिथे जाऊन बसला. बसल्यानंतर मग त्यांनी महाराजांनी विचारलं की का रे बाबा, का आलास? तर त्यावेळेस तो म्हणला की काही नाही, म्हणलं मला असा त्रास आहे आणि माझं ते रक्त हे थांबत नाही कधी, आणि मला खूप त्रास होतो, अशक्तपणा येतो, झोप लागत नाही रात्र. म्हणजे ठीक आहे म्हणले. मग म्हणले त्यांनी डोळे झाकले सुदर्शन सिंह चक्र महाराजांनी, आणि त्यांना अंतर्ज्ञानाने काही जाणलं असेल त्यांनी. ते म्हणले औषधाचं आपण नंतर बघू म्हणले. एका प्रश्नाचं उत्तर तू मला दे म्हणले. काय म्हणला प्रश्न? की तू तुझ्या जीवनात कुणावर अन्याय केलायस का, अत्याचार केलायस का, एवढं मला सांग. काय म्हणलेत महाराज? तू कुणावर अन्याय अत्याचार केलायस का? आता आपल्याला हे विचारलं आपण नाहीच म्हणणार आहे ना. तो म्हणला नाही, असं काही झालेलं नाही. मग म्हणले विचार कर पूर्ण, परत ये माझ्याकडे. म्हणजे तो माणूस गेला, बसला. 10 मिनिटांनी परत आला. परत महाराजांसमोर बसला. महाराज म्हणले आता काय रे, काय विचार केलास? काय नाही महाराज, मगाशी ज्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं दिलं, त्या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. सांग म्हणले तुझ्या जीवनात काय घडलं? मग त्यांनी सांगायला चालू केला, आम्ही दोघं भाऊ, माझा धाकटा भाऊ मागच्या वर्षी अपघातामध्ये वारला. मग म्हणले तुझा भाऊ वारला, 1 वर्ष झालं. मग त्याचे म्हणले बायका पोरं कुठे आहेत? लग्न झालं ना? म्हणले हो झालं. बायका पोरं? हो म्हणे 2 मुलं आहेत त्याला, एक 5 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी. मग कुठे आहेत हे सगळे? हा म्हणला काय करायचं म्हणले, पांढऱ्या पायाची ती, तिच्यामुळं हा मेला ऍक्सिडेंट मध्ये भाऊ, आणि दोष कोणाला? त्या माऊलीला. तिच्या पांढऱ्या पायाची म्हणले, तिच्यामुळं आमचा भाऊ गेला, तिला दिली हाकलून म्हणले माहेरी. आणि मुलं कुठे आहेत? ती मुलं पण तिकडच आहेत म्हणले. ठीक आहे म्हणले. मग म्हणले तिला पाठवलेस तू, हे सगळं ठीक आहे म्हणले, पण त्यांच्या पालन पोषणाची काही तू जबाबदारी घेतलीस का नाही? लक्षात घ्या. त्यावेळेस तो म्हणला काही नाही घेतली. मग तू काही देत नाही का त्यांना? काही नाही देत म्हणून. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, अरे ती तुझ्या संपत्तीची अर्धी मालकी नाही. लक्षात येत आहे? तुझ्या संपत्तीची अर्धी मालकी नाही म्हणले, आणि तुझ्या आजाराचं मूळ इथं आहे. ऐका, तुझ्या आजाराचं मूळ इथं आहे म्हणले. मग म्हणले महाराज काय करू सांगा. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की काही नाही म्हणले, तू एक काम कर. तू म्हणले दर महिन्याला तुझ्या बायकोला, तुझ्या भाऊजाईला दर महिन्याला 25 रुपयांची मनी ऑर्डर करत असत. 70 सालातले बरं का 25 रुपये, आत्ताचे नाही. एवढा श्रीमंत आहे तो माणूस. 25 रुपयाची मनी ऑर्डर, 100 रुपयाची मनी ऑर्डर करत जा म्हणजे, 100 रुपयाची. आणि तो ठीक आहे म्हणला, 100 रुपयाची मनी ऑर्डर करत जाईल म्हणला. तो गेला निघून परत 5-6 महिन्याने आला. 5-6 महिन्याने आला, बसला समोर महाराजांच्या. का रे आता तुला बरं वाटतंय का नाही? हा म्हणला नाही म्हणला, थोडा फरक पडलाय म्हणला 25%, पण बाकी अजून आहेच, आजार चालूच आहे म्हणले. त्यावेळेस महाराज त्याला म्हणले, तू तुझ्या भाऊजाईला दर महिन्याला पैसे पाठवतोस का?
त्यावेळेस तो म्हणला पाठवतो. हा म्हणला, याने महाराजांनी विचारलं किती पाठवतो, ह्याने सांगितलं 25 रुपये. महाराजांनी सांगितलं तुझा 25% आजार गेलाय, अजून तुझा आजार राहिलाय, तू जोपर्यंत 100 रुपये दर महिन्याला पाठवणार नाहीस तोपर्यंत तुझा आजार जाणार नाही. आणि भगवंताच्या साक्षीनं महाराजांच्या दरबारामध्ये मी तुम्हाला सांगेन की त्यांनी ज्यावेळेस 100 रुपयाची मनी ऑर्डर करायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचा हा आजार कुठल्याही औषधाविना गेला. लक्षात येतंय? स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. आज आपण बघतो, लक्षात येतंय, किती प्रकारचे आजार आले, किती प्रकारचे रोग आले. जरा चिंतन आपण करूयात ना, कशामुळे आला असेल, विचार आपण करायचं माझं काय चुकलंय. लक्षात येत आहे? नुसतं शरीर भोगायत म्हणून सोडून द्यायचं नाही. लक्षात येत आहे? आपलं काय चुकलंय, आपण काय, आपल्या जीवनामध्ये चुका काय झाल्या याचा विचार केला पाहिजे आणि त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्या जोडीला नामस्मरण असलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने सुख आणि समाधान मिळणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी हे नाम जे आहे, हे नाम अतिशय आवडीनं घेतलं पाहिजे, तन्मयतेनं घेतलं पाहिजे, उत्कटतेनं घेतलं पाहिजे. आणि ही दिव्य शक्ती आहे, ही शक्ती आपल्या सगळ्यांना निश्चितपणे मिळू शकते. आणि त्या नामामध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कशातही नाही, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि नामस्मरण तेवढ्या ताकदीनं आपण घ्यावं एवढी विनंती मी आपल्याला करणार आहे. ज्यांना ज्यांना या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन की ज्यांना ज्यांना घरामध्ये महाराज यावे असं वाटत असतील त्यांनी महाराजांनी दिलेलं नाम हे कधीही विसरता कामा नये. एक उदाहरण मी जाता जाता आपल्याला निश्चितपणे देणार आहे की महाराज, आपल्याला सगळ्यांना वाटतं ना महाराज आहेत का, पुष्कळ लोक म्हणतात महाराज आहेत का, आणि महाराज आहेत, महाराज नाहीत असं नाहीच, महाराज आहेतच. आत्ताच्या काळात घडलेली एक घटना मी आपल्याला सांगेन की महाराज आहेत म्हणजे काय. घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. पुण्याचे एक गृहस्थ, नजीकच्या काळात घडलेली घटना आहे. सिंहगड रोड वर राहणारे एक गृहस्थ, सोसायटीमध्ये राहणारे महाराजांचे भक्त दर पौर्णिमेला गोंदवलेला येणार. आणि एकदा त्यांचं काम पनवेलला, बांधकाम व्यावसायिक आहेत, पनवेलला कोणाला तरी 50,000 रुपये द्यायचे ते त्यांना. रविवारी ते जाणार म्हणून रविवारी सकाळी लवकर उठले, आंघोळ वगैरे केली. ते 50,000ची जी बॅग होती, पुडकं, ते पैशाची पिशवी जी होती त्यांनी ती बरोबर घेतली. सोसायटीत पायऱ्या उतरून खाली आले, गाडी सुरू केली, 4 व्हीलर त्यांची, आणि मुंबईकडे जायला निघाले. थोडं अंतर गेले असतील आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण महाराजांचा तीर्थ आणि अंगारा आज लावलेला नाही. ते परत आले, तीर्थांगारा घेतलं आणि परत गाडीत बसले आणि गाडी सुरू झाली. गाडी पुढे गेली, एक्सप्रेस वेनी गाडी धावायला लागली. आणि हे गृहस्थ या ड्रायव्हर सीटवर बसलेले शेजारी ते पैशाचं पिशवी ठेवलेली आणि गाडी चालली मुंबईच्या दिशेने. आणि तिकडे चाललेला असताना पहिला टोल नाका लागला. बरोबर, मुंबईला जाताना जो मोठा टोल नाका आहे तो लागला. आणि मग त्यांनी टोल वगैरे भरला आणि नंतर असा विचार केला की सकाळी आपण खूप लवकर घरनं निघालोय, आपण काय म्हणले चहा घेतला नाही, काय नाही, बायको अजून उठलेली पण नव्हती, निदान चहा नाश्ता घेऊ आणि पुढे जाऊ. म्हणून ते एका धाब्यावर आला. त्यांनी चहा घेतला, नाश्ता केला, चहा घेतला, सगळं झालं आणि बिल दिलं आणि तो गाडीमध्ये येऊन बसला. गाडी सुरू झाली, गाडी सगळे बोगदे पार केले त्याने, खालापूरचा बोगदा गेला. आणि त्याच्या लक्षात असं आलं की आपण म्हणले अरे पैशाची बॅग आपण हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि शेजारच्याच खुर्चीवर ठेवली होती आणि आपण तसंच बॅग ठेवून आलोय परत, म्हणून बॅग आणलीच नाही. हा माणूस घाबरला. त्याला आता वाटलं आता आपले पैसे गेले आणि घामे गुम झाला. मग त्याने विचार केला आता चला परत जाऊ, म्हणून गाडी वळवली, परत त्या टोल नाक्यावर आला, परत हॉटेलमध्ये गेला, गाडी पार्क केली, गाडी हॉटेलमध्ये गेला. आणि त्या गृहस्थांनी बघितलं तो ज्या खुर्चीवर बसला होता ती खुर्ची रिकामी होती आणि ज्या खुर्चीवर त्याने पैशाची बॅग ठेवली होती ती पैशाची बॅग तशीच होती तिथंच. त्याला जरा बरं वाटलं, हायसं वाटलं, आता आपली बॅग मिळाली म्हणला. त्यांनी जाऊन त्या बॅगला हात लावला. हात लावल्याबरोबर त्या काउंटरवरचा जो माणूस होता, मालक असेल किंवा मॅनेजर असेल, तो एकदम ओरडला जोरात, अहो बॅगला हात लावू नका म्हणले, अहो माझी बॅग आहे, अहो तुमची कसली म्हणले.
त्या खुर्चीवर म्हणले किती वेळ झाले गृहस्थ बसलेत म्हणले, त्यांची बॅग आहे म्हणले ती. मग म्हणले कुठे आहेत ते गेले असतील आता कुठेतरी वॉशरूमला. म्हणले आत्ता उठले तेवढ्यात, तुम्ही यायच्या आधी 5-7 सेकंद ते कुठेतरी गेले असतील वॉशरूमला वगैरे गेले असतील म्हणले. ठीक आहे म्हणलं, हा वाट बघत बस. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, तरी ते बाबा बसलेले कोणी येणार. आणि मग हा माणूस, त्याची अस्वस्थता वाढली. तो त्या काउंटरवरच्या माणसाला ते म्हणाले की अहो म्हणले माझी पिशवी आहे ती, या पिशवीत 50,000 रुपये आहेत, 500च्या नोटा किती, 100च्या नोटा किती मी सगळं सांगतो, माझं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे त्याच्यात, तुम्ही बघा, खात्री करून घ्या. आणि मग त्या माणसाने ते बघितलं, उघडलं, सगळं आहे म्हणले, तुझंच आहे. आणि म्हणून बॅग त्याला परत दिली. त्याला बॅग परत मिळाली. महाराजांचा भक्त आहे बरं का तो, पैसे घेऊन चाललाय मुंबईला. तो कोण आहे? महाराजांचा अनुग्रहित आहे, श्रीराम जयराम जय जयराम म्हणणार आहे. आणि मग ती बॅग मिळाली, त्याला आनंद झाला. आणि त्यांनी मग म्हणला आता इतके कष्ट झालेत, इतके कष्ट झालेत, थोडा चहा तरी घेऊ परत म्हणला. त्यांनी चहा मागवला, चहा घेतला आणि तो बिल द्यायला म्हणून काउंटरवर गेला. बिल द्यायला काउंटरवर गेल्यानंतर त्यांनी पैसे त्या पाकिटातनं काढण्यासाठी म्हणून पाकिट उघडलं. आणि पाकिट उघडलं आणि त्या काउंटरवरच्या माणसाने त्या पाकिटात असलेला महाराजांचा फोटो बघितला. आणि तो माणूस, तो काउंटरवरचा माणूस म्हणाला अहो हाच माणूस म्हणजे या खुर्चीवर बसला होता इतका वेळ. लक्षात येत आहे? म्हणजे प्रत्यक्ष महाराजांनी, आत्ताच्या काळातली घटना मी तुम्हाला सांगतोय, प्रत्यक्ष महाराजांनी त्याच्या या पैशाचं संरक्षण केलं आपल्या भक्ताच्या. लक्षात येत आहे? आणि म्हणून हा मनामध्ये शंका सुद्धा घेऊ नका की महाराज आहेत का नाहीत. महाराज या समाधीमध्ये आहेत, माऊलींच्या समाधीमध्ये माऊली आहेत, तुकोबांच्या समाधीमध्ये तुकोबा आहेत, सावतामाळी महाराजांच्या समाधीमध्ये सावतोबा आहेत, महाराजांच्या समाधीमध्ये महाराज, प्रत्यक्ष महाराज स्थित आहेत. हा विश्वास मनामध्ये ठेवा, तुम्हाला जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. श्रीराम जयराम जय जयराम अखंडपणे म्हणत राहा आणि मग तुम्ही ते अनुभवा. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगेन की परमार्थात अनुभवाची प्रचिती आपल्या आली पाहिजे, अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि महाराजांनी दिलेली साधना अखंडपणे तुमच्या जीवनात यावी, एवढीच खरं तर मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करणार आहे. आणि आपण इथे सगळेजण उपस्थित आहात, आपल्या हृदयामध्ये सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना जो भगवंत उपस्थित आहे, त्याच भगवंताच्या चरणी आजची ही प्रवचन सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय, श्री हनुमंत महाराज की जय, श्री भाईनाथ महाराज की जय, पवनसूत हनुमान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.